विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सगळ्यांना आमच्या ई स्कूल या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो. आपण बघत आहात उदाहरण संग्रह 1. त्यामधलं आपण बघतोय दुसरं गणित. पुढील संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहा. या संख्या आपल्याला रोमन संख्या चिन्हात दिलेल्या आहेत. या आपल्याला काय लिहायच्या आहे? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायच्या आहे. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिताना आपण पहिलं आहे व्ही, रोमन व्ही म्हणजे किती आहे? 5. व्ही आय आय म्हणजे 5 अधिक 1 अधिक 1 म्हणजे 5 अधिक 1 6 अधिक 1 7. रोमन आंतरराष्ट्रीय चिन्हात आपण 7. नंतर हे आहे एक्स. एक्स म्हणजे काय? 10. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह 10 कसं लिहितात? हे असं. हे पुढचं काय आहे? एक्स आय 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 3 वेळा आहे. 10 अधिक 1 11 अधिक 1 12 अधिक 1 13. आपण हे कसं लिहिणार आहोत? आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात 13. एक्स आय व्ही म्हणजे आय व्ही तुम्हाला माहिती आहे, आय व्ही म्हणजे 4, एक्स म्हणजे 10. 10 अधिक 4 14. एक्स व्ही आय, एक्स म्हणजे 10, 10 अधिक व्ही म्हणजे 5 अधिक 1 म्हणजे 10 अधिक 5 अधिक 1 म्हणजे किती? 16. एक्स व्ही आय आय आय, एक्स म्हणजे 10, व्ही म्हणजे 5, आय म्हणजे 1, आय म्हणजे 1, आय म्हणजे 1. 10 अधिक 5 15 अधिक 16 17 आणि 1 18. आणि फक्त आय एक्स म्हणजे काय? तर आय एक्स म्हणजे 10 वजा 1. 10 वजा 1 म्हणजे आपण कसं लिहितोय? 9. उदाहरण संग्रह 2.1 मधलं आपल्याला बघायचं आहे तिसरं उदाहरण. रिकाम्या चौकटी भरा. यात तुम्हाला संख्या दिलेल्या आहेत आणि काही रोमन चिन्ह सुद्धा दिलेले. या ज्या रिकाम्या चौकटी आहेत या तुम्हाला भरायच्या आहे. या भरताना आपण 3 संख्या दिलेली यांनी. ही कशी लिहिणार आपण रोमन संख्यात? आय आय आय. इथे व्ही आय 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 म्हणजे याची संख्या किती होईल? 8. आपण इथे लिहिणार आहोत 8. इथे तुम्हाला दिलेलं आहे 6. संख्या 6 दिलेली. रोमन संख्या चिन्ह लिहायचं आहे. आपण 6 कसं लिहितो? 5 अधिक 1. रोमनमध्ये व्ही आणि आय आहे की नाही. इथे एक्स आय आय, इथे रोमन संख्या चिन्ह दिलेलं आहे. इथे आपण लिहिताना कसं लिहितो? एक्स प्लस आय प्लस एक्स अधिक आय हे 10 अधिक 1 अधिक 1 म्हणजे काय झालं? 12. इथे 15 दिलेली आहे. तिचं रोमन संख्या चिन्ह आपण कसं लिहिणार आहोत? तुम्हाला माहिती आहे. आपण 10 कसं लिहितो? एक्स. आणि 10 मध्ये किती मिळवले तर 15 होतात? 5. 5 कसं लिहितो आपण रोमनमध्ये? एक्स व्ही. नंतर इथे एक्स आय एक्स. इथे एक्स म्हणजे 10, आय एक्स म्हणजे 9. 10 अधिक 9 इथे लिहिताना आपण काय लिहिणार आहोत? 19. आता उदाहरण संग्रह 1 मधलं चौथं गणित. रोमन संख्या चिन्हांचा उपयोग करून संख्या लिहायची आहे आपल्याला. आपल्याला रोमन संख्या चिन्हांचा उपयोग करून संख्या लिहायची आहे. इथे 9चं रोमन संख्या कशी लिहितो आपण? 10 वजा 1 म्हणजे एक्स मायनस आय. आपण लिहिताना कसं लिहितो? आय एक्स. 2. 2 म्हणजे 1 अधिक 1 आय अधिक आय म्हणजे आपण काय लिहितो? ट्वाईस आय. 17 लिहायचं आहे आपल्याला. 17 लिहायचं आहे. 17 लिहिताना आपण कसं लिहितो? 10 अधिक 5 अधिक 1 अधिक 1 म्हणजे 10 अधिक 5 अधिक 1 अधिक 1 म्हणजे आपण कसं लिहितो? एक्स नंतर व्ही नंतर आय आणि आय. एक्स व्ही आय आय. 4 लिहिताना तुम्हाला माहिती आहे की 4 लिहिताना आपल्याला कसं करावं लागते? 5 वजा 1 व्ही मायनस आय म्हणजे इथे समजा मी असं लिहिलं व्ही मायनस आय तर तुम्हाला लिहिताना कसं लिहायचं आहे? आय व्ही रोमनमध्ये. इथे किती आहे? 11 आहे ही संख्या. 11. 11 लिहिताना 10 अधिक 1 एक्स अधिक आय म्हणजे एक्स आय.
18 लिहिताना एक्स अधिक व्ही अधिक आय अधिक आय अधिक आय म्हणजे एक्स व्ही नंतर 3दा तुम्हाला आय 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 घ्यावं लागेल, तेव्हा कुठे ती एक्स आय बनेल. आता आपण बघत आहोत उदाहरण संग्रह 1 मधलं 5वं उदाहरण. 5वं उदाहरण बघताना तुम्हाला पुढे काही आंतरराष्ट्रीय अंकातील प्रत्येक संख्या रोमन संख्या चिन्हात लिहिलेली आहे. रोमन संख्या चिन्हे वापरून लिहिलेली संख्या बरोबर असल्यास अशी बरोबरची साईन द्यायची, खूण करायची आहे. चूक असल्यास आपल्याला अशी खूण करायची आहे आणि चूक असेल तर ती दुरुस्त करून लिहायची आहे. ठीक आहे. आता इथे उदाहरण दिलेलं आहे त्यांनी. तुम्हाला ही संख्या बरोबर असेल तर बरोबरची साईन द्यायची आहे. आंतरराष्ट्रीय अंकात लेखन केलेली संख्या कोणती आहे? 4 आहे. 4 आपण अशी लिहितो का 4 वेळा आय 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 आय? तर नाही. ही काय आहे? चूक आहे. म्हणून मी पहिले काय लिहितो? ही चूक आहे, पण ती आपल्याला दुरुस्त करायची आहे. मग ती लिहिताना आपण कसं लिहितो? 4 5 वजा 1 व्ही मायनस व्ही वजा आय. व्ही वजा आय म्हणजे आपण काय लिहितो? आय व्ही. अशी ती पाहिजे होती बरोबर. मग 6 कशी लिहितो? 5 अधिक 1 5 अधिक 1 व्ही आय म्हणजे ही काय आहे? बरोबर लिहिलेली आहे. 8 लिहिताना तुम्हाला व्ही नंतर 3 वेळा आय लिहावं लागतं. व्ही अधिक आय अधिक आय अधिक आय असं लिहितो का आपण? आय आय एक्स? नाही. म्हणजे ही काय आहे? चूक आहे लिहिलेली. आपण बरोबर कशी लिहिणार? व्ही अधिक आय अधिक आय अधिक आय असं 3 वेळा लिहायचं आहे. 16 म्हणजे काय? एक्स अधिक व्ही अधिक आय ही बरोबर आहे. त्यामुळे आपण इथे काय खूण वापरणार आहे? बरोबरची. परंतु आता इथे बघा 15 दिलेले. 15 म्हणजे आपण व्ही 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 असं लिहितो का? नाही, आपण असं नाही लिहित. रोमन संख्या चिन्हात आपण 15 कसं लिहितो? एक्स अधिक व्ही. एक्स अधिक व्ही म्हणजे एक्स आणि व्ही असं लिहितो, म्हणजे त्याला 15 म्हणतात. आता तुम्हाला काही अधिक माहितीसाठी आणखी काही रोमन चिन्हे आहेत. ती रोमन चिन्हे कोणते? तर यल सी डी आणि एम. यल सी डी आणि एम. तुम्हाला आय व्ही आणि एक्सपर्यंत माहीत आहे. परंतु जेव्हा आपण रोमनमध्ये यल वापरतो तेव्हा त्या रोमनची आंतरराष्ट्रीय संख्या किती आहे? यल याची 50 आहे. सी रोमन संख्या चिन्हाची किती आहे? आंतरराष्ट्रीय आहे 100 आहे. डी किती आहे? तर 500 आहे. आणि शेवटचा आकडा हा यम आहे. यम म्हणजे आंतरराष्ट्रीयमध्ये किती लिहितात? 1000. म्हणजे आय व्ही एक्स एल सी डी एम. तुम्हाला आय व्ही एक्स माहिती आहे. नवीन कुठले कुठले आहे? यल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500 आणि एम म्हणजे 1000. तुम्हाला जर आमचं चॅनल जर आवडलं असेल तर तुम्ही याला लाईक करण्यास किंवा सबस्क्राईब करण्यास विसरू नका. ई स्कूल चॅनल तुम्हाला दरवेळेस नवीन नवीन व्हिडिओ आपल्या मराठीत देणार. धन्यवाद.